लेकीसाठी बापाचं काळीज हे मेणापेक्षाही मऊ असतं हे तुम्ही ऐकलंय आणि वारंवार पाहिलंय पण तोच बाप आपल्या पोटच्या लेकीचा जीव घेऊ शकतो हे तुम्हाला जर सांगितलं तर खरं वाटेल का? फक्त एका संशयापोटी एका बापाने आपल्या 2 मुलींना रात्रभर टांगून ठेवलं असं जर मी तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला खरं वाटेल का? आणि दोन्ही मुली टांगलेल्या अवस्थेत असताना आणि पाणी मागत असताना आई वडिलांना गाढ झोप लागली हे वाक्य जर मी तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला खरं वाटेल का? बाबा मला पाणी द्या म्हणताना तिचा शेवटी घसा सुकला, अश्रू कोरडे पडले आणि तिने जिद्द हारली, शेवटी तिने जीव सोडला. नेमकं सांगलीतल्या या चिमुकलीसोबत काय घडलं? 10 वर्षाच्या सानिकाचा स्वतःच्या आई वडिलांनी जीव कसा घेतला तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. आपण पाहत आहात एबीपी माझा. एका बापाला संशय आला की आपल्या 2 मुलींनी शेजारच्या घरात चोरी केली, पण या संशयानेच बापाच्या मनात एवढा राग निर्माण झाला की त्यांनी ठरवलं की या दोन्ही मुलींना अशी शिक्षा देईन की त्यांनी पुन्हा चोरीच केली नाही पाहिजे. या दोन्ही मुलींचे त्याने हातपाय बांधले आणि घराच्या पत्र्याच्या अँगलला त्यांना उलट लटकवलं. त्या रात्रभर वेदनेने विव्हळत होत्या. आई बाबा आम्हाला पाणी द्या असं त्या म्हणत होत्या. पण बापाला सोडाच आईलाही साधी दया आली नाही. दोन्ही मुलींना त्यांनी पाणी दिलं नाही. धक्कादायक म्हणजे या पोरी रात्रभर उलट्या टांगलेल्या असताना आई वडील गाढ झोपी गेले. या मुली रात्रभर वेदनेने विव्हळत होत्या. अर्थातच त्यांचे हातपाय बांधलेले होते म्हणून त्यांना काही करण्यास पर्यायच नव्हता. पाणीही साधा आई वडिलांनी दिलं नाही. या सगळ्यामुळे 2 मुलींपैकी एकीचा 10 वर्षाच्या सानिकाचा यामध्ये मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी त्यांच्या आजोबांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला आणि त्यांनी मुलींना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. पण खाली उतरवण्यासाठी जेव्हा आजोबा पुढे सरकले तेव्हा या नराधम बापाने स्वतःच्या वडिलांवरतीही कोयत्याने हल्ला केला. 10 वर्षाच्या सानिकावरती अंतिम संस्कार गपचूप करण्याचं त्यांनी ठरवलं. पण झालं काय तर दुसऱ्या बहिणीमुळे हे बिंग फुटलं. 2 मुली त्यांनी उलट्या टांगून ठेवलेल्या होत्या. त्यामधील 10 वर्षाची जी सानिका आहे तिचा मृत्यू झाला आणि 11 वर्षाची जी अनुजा आहे ती बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडलेल्या मुलीवरती रुग्णालयात उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यानच तिला शुद्ध आले आणि तिने रुग्णालयातच ही सर्व घटना सांगितली. तातडीने पोलीस तिथे दाखल झाले आणि ही बाब उघडकीला आली. आपल्याकडून जर मोठी चूक झाली तर लोक आपल्याला ऐकवतात, शिक्षा देतात, जीवघेणे हल्ला करतात, कारण ती लोक असतात. पण असं ऐकत आलोय की आई वडिलांसारखं प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही. ज्या आई वडिलांनी हे जग दाखवलं, ज्या आईने अनेक कळा सोसून जन्माला घातलं, तिने साधं शेवटी पाणीही दिलं नाही. फक्त एका संशयापोटी आई वडिलांनी या मुलीचा जीव घेतला. ही घटना आई बापाच्या नात्याला काळीमा फासणारी आहे.